चंद्रग्रहण असो वा सूर्यग्रहण, त्यावेळी अन्न खाणं, समागम करणं, झोपणं खूप खूप नुकसान करतं. सूर्यग्रहणात, चंद्रग्रहणात सूर्यग्रहण असो अथवा चंद्रग्रहण असो, त्यावेळी अन्न खाणाऱ्याला कुष्ठरोग होतो. झोप काढणाऱ्याला काही ना काही आजार होईल. संभोग करणाऱ्याला दुसरा जन्म डुक्कराच्या योनीत जावं लागतं. तसंच चोरी करणाऱ्याला किंवा सूर्य आणि चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्याभिमुख होऊन किंवा असं तसं लघवी आदी करणाऱ्याला दरिद्रता पकडते. फसवणूक करणाऱ्याला सापाची योनी मिळते. जेव्हा सूर्य व चंद्रग्रहणाच्या वेळी हे काम केल्याने इतकं नुकसान होतं, तेव्हा चांगलं काम केल्याने फायदा सुद्धा तितकाच होतो. जसं की सूर्यग्रहण आहे, चंद्रग्रहण आहे, उपवास केला. मग सूर्यग्रहण चंद्रग्रहण पूर्ण होणार आहे तेव्हा ब्राह्मी आणि तुपाचा स्पर्श केला. ब्राह्मी ही एक वनस्पती असते. सूर्य आणि चंद्रग्रहणाच्या वेळी होय होय एक जादुई काम, तुमचे मुलं मुली असे होतील की जग पाहतच राहील. अशी विलक्षण बुद्धी वाढेल, तुम्ही तर खुश व्हाल, तुमचा बाप सुद्धा राजी होईल. बोला, सांगू? शिक्षक शिक्षिका लिहून ठेवा. हा प्रयोग जेव्हा ग्रहणाची वेळ आहे, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, तर सूर्यग्रहणाच्या वेळी काय करायचंय? ब्राह्मी घृतामध्ये ओम नमो नारायणाय 80 माळा जप करा सूर्यग्रहणामध्ये, आणि मग ते तूप प्याल तर बस एकाच दिवसात बुद्धीचा चमत्कार होईल. ब्राह्मी घृत वैद्य तयार करू शकतात. ब्राह्मीची पानं घेऊन त्याचा रस काढला आणि तो तुपात टाकला. उकळत उकळत तो रस आटला की झालं ब्राह्मी घृत. त्यात पहा आणि ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. बुद्धी विलक्षण प्रकारे चमकते. एका दिवसात कवित्व शक्ती जागृत होते. कल्पनातीत त्याची मेधाशक्ती वाढेल, बुद्धिशक्ती वाढेल आणि वचनसिद्धी होईल. सूर्य चंद्रग्रहणाच्या वेळी उपवास करा, ब्राह्मी आणि तुपाचा स्पर्श करा आणि भगवन नाम 8000 वेळा जपा. म्हणजे 80 माळा तर होऊन जातात 2 तासात. आणि मग त्या स्पर्श केलेल्या वस्तूचं पान करा. इतकं इतकं तर असतं. थोडं शांत बसा, बुद्धी वाढेल, मेधावी बनाल.